जर बहुजन विकास आघाडीला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला घट्ट मूठ एक वज्रमूठ बांधावी लागेल, काय भूमिका आहे तुमची? वसई हा कायम चळवळीतला तालुका राहिलेला आहे. वसईची निवडणूक ही सुद्धा चळवळीच्या ताब्यातच राहिलेली आहे. म्हणजे पंढरीनाथ चौधरी असो, नंतर डॉमिनिक गोन्साल्विस असो, नंतर विवेक पंडित असो. आता वसईचं जे चित्र आहे, वसई पुरतं बोलतो ना मी, सगळंच बोलतो मी. आजच्या घडीला तरी आम आदमी पार्टी महाविकास आघाडीमध्ये नाहीये. तुमची भूमिका काय असणार? एक तर मी आपल्याला सांगतो, नेत्यांपेक्षा वसईतली जनता फार सक्षम आहे. कारण 9 ऑगस्ट 2009 साली वसईतील ज्या गुंडाला नागरिकांनी चोप दिला तो नागरिकांनी दिला. काँग्रेसचा जो हात आहे तो आता हितेंद्र ठाकूरांच्या डोक्यावर निघालेला आहे. म्हणजे दुसऱ्या पक्षाने जसा निर्णय वसईकरांकरता घेतला तसं त्या टायमाला झालं असतं किंवा त्यांचा निर्णय जाऊन द्या. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार. वसई तालुक्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा विजय रथ राखण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली. जाणून घेऊया, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी एक सभा आयोजित केलेली आहे. खरं जर आपण पाहिलं तर 2009 साली वसईत एक चळवळ उभी राहिली आणि तशीच चळवळ आता उभी राहताना आपल्याला दिसते. आपल्यासोबत यावेळेला महाविकास आघाडीचे तमाम नेते आहेत. जाणून घेऊया की भूमिका काय असणार महाविकास आघाडीची वसई विधानसभा निवडणुकीसाठी. खानोलकर साहेब, तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यावेळी जी चळवळ उभी राहिलेली, दुर्दैवाने 2014च्या नंतर ते चित्र आपल्याला दिसलं नाही. आता काय भूमिका आहे? कारण कुठेतरी जर बहुजन विकास आघाडीला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीला घट्ट मूठ एक वज्रमूठ बांधावी लागेल, काय भूमिका आहे तुमची? वसई हा कायम चळवळीतला तालुका राहिलेला आहे. वसईची निवडणूक ही सुद्धा चळवळीच्या ताब्यातच राहिलेली आहे. म्हणजे पंढरीनाथ चौधरी असो, नंतर डॉमिनिक गोन्साल्विस असो, नंतर विवेक पंडित असो, चळवळ आणि राजकीय पक्ष यांचं समीकरण जेव्हा जुळून आलं तेव्हा वसईकरांनी चळवळीच्या बाजूनी, त्याच्या बाजूनी मतदान करून तिकडचा आमदार आणि लोकप्रतिनिधी निवडून पाठवलेला आहे. दुर्दैवानं 2009 नंतर काय झालं, तो कोळसा आहे, तो उघडण्यात आम्हाला आज रस नाही. आज वसईकर जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. वसईकर जनता आज ही स्वतःच्या वसईमध्ये निर्वासित झाल्यासारखी आहे. आमचा प्रश्न आहे तो आता सत्ताधाऱ्यांना आहे, तो आमच्या प्रशासनाला आहे, तो आमच्या सरकारला आहे की ही वसई ही महाराष्ट्रात आहे का, आणि वसईकर हा या देशाचा नागरिक आहे का? संविधानानं दिलेले अधिकार वसईकरांना आहेत का? महाराष्ट्रामध्ये जशी इतर तालुक्यांमध्ये जी विकास संकल्पना तिकडच्या भूमिपुत्रांना बरोबर घेऊन जी संकल्पना, मग तिथे आरोग्याचा विषय असो, पिण्याच्या पाण्याचा विषय असो, तिथे परिवहनाचा विषय असो, तिकडच्या भूमिपुत्रांना पुढे दिशा देण्यासाठी एखादा मोठा प्रकल्प असो, कोणतंही काम वसईमध्ये गेल्या 35 वर्षात झालेलं नाही. आम्ही निर्वासिताच्या दिशेने चाललोय आणि माझी वसईकरांना कळकळीची विनंती आहे की निर्वासिताकडे 2च ऑप्शन असतात की एकतर निर्वासितासारखं तुमच्या प्रदेशात जगत राहा, अजून खालच्या थराला जा, आणि शेवटी अशी अवस्था येईल की तुम्हाला तुमचा प्रदेश सोडून देऊन दुसऱ्या प्रदेशात जावं लागतं, जसं बांगलादेशच्या निर्वासितांचं झालेलं आहे. एवढा गंभीर विषय वसईचा आहे. एकच आहे की भूमिपुत्रांना चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला विश्वास देण्याची गरज आहे. आमच्या नेतृत्वाचं स्पष्ट मत प्रत्येक मुद्द्यावर असलं पाहिजे. मग तो विकास आराखडा असो, तो FSI असो, तो अन्य कोणताही विषय असो, त्याच्यावर जोपर्यंत आमच्या नेत्यांची स्पष्ट मतं नागरिकांसमोर, मतदारांसमोर ठेवली जात नाहीत, तोपर्यंत वसईकर पुन्हा 2009 सारखा आणि 2090च्या पूर्वीसारखा वसईकराचा आमदार निवडून देण्यासाठी पुढे येणार नाही. ती काळाची गरज आहे. मला विश्वास वाटतो आज ही सुरुवात झालेली आहे, सर्व एकत्रित जमलेले आहेत आणि त्यामुळे आज हा विश्वास आम्ही हे सर्व मनात घेऊन चाललेलो आहे, विश्वासाने घेऊन चाललेलो आहे की आम्ही महाविकास आघाडीचे जे काही नेतृत्व आहे, उमेदवार अजून वेळ आहे, परंतु जे कोण नेतृत्व आहे ते वसईकरांना पुन्हा हा विश्वास देतील. ही निवडणूक, हे आमदारकीचं तिकीट म्हणा किंवा आमदारकीची उमेदवारी म्हणा, ही वैयक्तिक कोणाची नसेल, ही वसईकर जनतेची आमदारकी असेल. आणि हे जेव्हा आम्ही वसईकर जनतेला मनामध्ये भिडू, वसईकर जनतेला पटवून देऊ शकू की ही तुमच्या परिवर्तनासाठी ही उमेदवारी तुमची आहे, तुम्हाला
ह्याच्यासाठी सर्व योगदान दिलं पाहिजे, तेव्हा कोणातरी सत्ताधाऱ्यांबरोबर केवळ टीका करण्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही. भूमिपुत्र पुढे येतील, मतदार पुढे येतील आणि वसईत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी आता वसईमध्ये सज्ज झालेली आहे. थोडक्यात सांगा, महाविकास आघाडीमध्ये आम आदमी पार्टीची काय भूमिका असणार आहे वसई विधानसभा क्षेत्रामध्ये? मुळात असं आहे की आम आदमी पार्टी इंडिया आघाडीमध्ये सामील होती, महाविकास आघाडीमध्ये नाही. आजही महाराष्ट्रामध्ये निवडणुका आता येणार आहे. आता वसईचं जे चित्र आहे, वसई पुरतं बोलतो ना मी, सगळंच बोलतो मी. आजच्या घडीला तरी आम आदमी पार्टी महाविकास आघाडीमध्ये नाहीये, परंतु वसई पुरता तुम्ही आता मला म्हणताना तर माझी एवढीच मागणी म्हणजे पक्षाकडे असणार आहे की हितेंद्र ठाकूरचा पराभव होणं आवश्यक आहे. तेव्हा जो चांगला उमेदवार असेल, चळवळीतला जो महानगरपालिकेमध्ये गावासाठी लढणारा असेल, रस्त्यावर चळवळी करणारा असेल आणि त्याची खरोखर भूमिका गावाच्या बाजूने किंवा वसईच्या ज्या सध्या जो तथाकथित विकास दराच्या विरोधात असेल, अशा उमेदवाराला पाठिंबा देणं आज गरजेचं आहे आणि ते मी माझ्या पक्षाला पटवून सांगणार आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, मी नेहमीच म्हणत आलेलो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही. तेव्हा इतिहासामध्ये काय घडलंय, कोण काय केलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. सीमावलोकन झालं पाहिजे आणि तरच आपण पुढे पाऊल टाकता येतं. त्याची जर पुनरावृत्ती होणार असेल तर मग काही खरं नाहीये. तुर्तास तरी कुठला उमेदवार दिला जातो हे मी स्वतः बघणार आहे आणि त्यानुसारच मी धोरण ठरवणार आहे. तोपर्यंत आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून जॉन परेरा असणार आहे हे लक्षात घ्या. आपल्यासोबत यावेळेला काँग्रेसचे काही मंडळी आहेत. समीरजी, आपण जर पाहिलं तर वसईमध्ये गेल्या काही वर्षांपासून विकास जो व्हायचा होता तो झाला नाही. असं असताना कुठेतरी एक चांगला कणखर जो सगळ्याच बाबतीत मजबूत असणारा असा एक उमेदवार आपल्याला हवाय. तो पैशाने मजबूत असला पाहिजे, तो गुंडगिरीच्या विरोधात लढणारा असला पाहिजे. तुमची भूमिका काय असणार? एक तर मी आपल्याला सांगतो, नेत्यांपेक्षा वसईतली जनता फार सक्षम आहे. कारण 9 ऑगस्ट 2009 साली वसईतील ज्या गुंडाला नागरिकांनी चोप दिला तो नागरिकांनी दिला. त्यामुळे वसईतला कार्यकर्ता सक्षम आहे. सक्षम कार्यकर्ता असल्यामुळे आज आम्ही नेते मंडळी उभे आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इतकंच बोलू इच्छितो की महाविकास आघाडीच्या मार्फत एक चांगली संघटना इथे तयार झालेली आहे. वसईतले 3 विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी जिंकू शकते असं वातावरण तयार झालेलं आहे. नागरिक आणि मतदार ह्यांना इतकंच आवाहन आहे की तुमच्यावरती अन्याय करणाऱ्या, तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण न करू शकणाऱ्या असक्षम अशा सत्ताधाऱ्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून वसईमध्ये परिवर्तन घडवून आणा. कुठेतरी महाविकास आघाडी आता एकत्रित झालेली दिसते. विजय पाटील शेठ गेल्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक वेगळं चित्र निर्माण केलं गेलं. आता महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे? काँग्रेसकडनं जर उमेदवार दिला तर तुमची भूमिका काय असणार आहे? महाविकास आघाडीमध्ये आपल्याला असा एक उमेदवार पाहिजे की तो सगळ्याच बाबतीत सक्षम असेल तरच तो हितेंद्र ठाकूर यांच्या सोबत टिकू शकतो. गेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी असं सांगितलं होतं की मी यापुढे निवडणूक लढणार नाही, परंतु त्यांचे कार्यकर्ते आता त्यांच्यावरती दबाव टाकतात आहेत. जर हितेंद्र ठाकूर नसतील तर भूमिका काय असणार आणि हितेंद्र ठाकूर जर असतील तर काँग्रेसची भूमिका काय असणार? त्यांचा उमेदवार ठरवणं हा त्यांचा निर्णय आहे. त्याबद्दल आम्हाला वाच्यता करायची गरज नाही आहे. फक्त एवढंच आहे की उद्धवजी साहेबांनी वसईवरती प्रेम दाखवले, नेहमी न्याय दिलेला आहे. पूर्वी जसे काँग्रेस त्यांना सीट सोडायच्या, पण पटोळे साहेब आल्यापासून त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की बहुजन विकासला मी सत्तेत म्हणजे अध्यक्ष असले आहे तिथपर्यंत त्यांना कधी सपोर्ट देणार नाही. ते खासदार केलं उभं होतं, त्यांना मतदान किती पडलं? जर काँग्रेस सपोर्ट करत होतं तेव्हाच किती पडलं? की मला 77,000 मतं होती. मी बोलतो ना की 70% 75% काँग्रेसवाल्यांनी पण मला मतदान दिले, पण 100% जर मिळाली असती तर मी निवडून आलो असतो. म्हणजे एक समजायला पाहिजे आपल्याला की काँग्रेसचा जो पंजा आहे, म्हणजे काँग्रेसचा जो हात आहे तो आता हितेंद्र ठाकूरांच्या डोक्यावर निघालेला आहे. म्हणजे दुसऱ्या पक्षांनी जसा निर्णय वसईकरण करता घेतला तसं त्या टायमाला झालं असतं किंवा त्यांचा निर्णय जाऊन द्या, पण ज्या काँग्रेसवाल्यांच्या मतदारांनी ती मतं जर मला टाकली असती तर जो फरक आहे तो निघून गेला असता.
पण ते मतदारांचं असं प्रामाणिक मत की आम्ही काँग्रेसवाले आहेत, त्याच्यामुळे मतदारांचं होतं. कारण तिकडनं आदेश जरी आले तर आदेश काय आपण बांधल्यासारखे करायला नव्हते पाहिजे. वसईचा मुद्दा आहे, वसईच्या मुद्द्यासाठी एवढे चांगले नेते धडपडत आहेत, तर त्यांनी साथ दिला असता तो परिणाम वेगळा झाला असता. आणि आता जे परिवर्तन आहे ते परिवर्तन 133 मध्ये एकदम 9 पेक्षा मी सांगतो की मजबूत झालेलं आहे आणि महाविकास आघाडीची सीट चांगल्या मताने निवडून येईल एवढंच मी बोलू शकतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा वसई 133 विधानसभेत विजय होईल. आता हे पाहण्यासारखं ठरेल की महाविकास आघाडीचे नेते पुढची रणनीती कशी ठरवतील. आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.